मूर्तिजापूर तालुक्यात वन्य प्राण्यांच्या उच्छेदामुळे तुरीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। रानडुक्कर, नीलगाय व हरिणे रात्रीच्या वेळी शेतात घुसून उभे पीक फस्त करत असल्यानं अनेक शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः जमीनदोस्त झालंय। एका रात्रीत संपूर्ण हंगामाची मेहनत वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीनं पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, वन विभागाचे नियमित प्रहरी, प्रकाश योजना व इलेक्ट्रिकल फेन्सिंग सारख्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशी ही जोरदार मागणी होत आहे। नुकसान पाहता आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचं वातावरण असून प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। इंडिया न्यूज R7 उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी। माझ्या शेतात खूप डुकरांनी नुकसान केलेलं आहे। याचा जर बंदोबस्त न झाल्यास मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही। हे संपूर्ण व्हिडिओ सर्वांनी बघावा। शेतात किती नुकसान झालं, काय झालं ना, त्रास राहिल्यास आम्ही शेती कशी करावं हे आम्हाला समजत नाही। आता शेतकऱ्याला एकच पर्याय उरला, आत्महत्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.